तर आज आपला घोडा लई दिवसातनं बाहेर काढला होता, कारण आज जायचं होतं खारोड्याच्या मसोबाला आणि अजून 2 मित्र माझ्यासोबत येणार होते, तर त्यांनाच घ्यायला आता चाललो होतो. दोघं पण रेनकोट घालून तयारच थांबले होते. हे दोघांनी मस्त रेनकोट घातले होते आणि मी आपलं साधं जर्किन घालून आलो होतो. रेनकोट घालून काय उपयोग नाही, तुमचा रेनकोट घालून काय उपयोग नाही. जर्किन दिलं असतं ना. जर्किन घालत नसतं आपण. चला आग्याला पाऊस काय कामाचे नाही तुम्ही. एवढं तर झालं आपलं मशीन इकडे तर येतील काय रे म्हणे लई लांब पडेल. पण लांब का भाई, मशीनचं पोट भरून तरच नाही जीवाला. एकदम क्वालिटी मशीन करते इकडनं. आम्ही गाभाऱ्यात प्रवेश केला आणि तेव्हाच नुकतं कळलं की आता आरती सुरू होणार आहे. खरंच काहीतरी जादू आहे या जागेत. इथं आलं की मन एकदम प्रसन्न होऊन जाते. गाडी बंद पडली. तू उतर तू बस सर, त्याला बस बघ चालू होईल गाडी. बघ हे झाले. दर्शन झालं, पण दिवसाचा खरा भाग आता सुरू होतो, कारण आपल्या म्हशी वाट बघत होत्या. पटकन घरी आलो आणि थोडा वेळ न घालवता आपल्या म्हशी सोडल्या, कारण आज थोडा उशीर झाला होता म्हशी सोडायला. कुठेही जरी जाऊन आलो तरी आपले मन मात्र इथेच रमते, ह्या मशीनसोबत आणि या मस्त निसर्गात. पावसानंतरचं हे ऊन, रवतावर चमकणारे पाण्याचे थेंब आणि निवांत चरत असलेल्या आपल्या म्हशी, ह्या क्षणासाठी तर रोज या मशीन मागे यावंच वाटतं. हे मित्रांनो, कसं वाटलं मग आजचा व्हिडिओ कमेंट करून नक्की कळवा. आणि आपला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. आणि चला भेटूया उद्या पुन्हा एक नवीन दिवस आणि एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.